या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्या आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची ताजी बातमी ती म्हणजे अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे। नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांना पराभूत घोषित करण्यात आलेलं आहे। त्यापूर्वी काही मिनिटांपूर्वीच मनीष सिसोदिया यांना देखील पराभूत घोषित करण्यात आलेलं होतं। आपच्या मुख्यमंत्री आतिशी या सुद्धा सध्या पिछाडीवर आहेत आणि त्यांचा अजून निकाल घोषित करण्यात आलेला नाही, मात्र तो देखील थोड्याच वेळात निकाल घोषित येईल। त्यामुळे दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला मोठा झटका बसल्याचं दिसतंय। एकूण 70 जागांपैकी 48 ठिकाणी सध्या भाजप आघाडीवर आहे, तर आपची आघाडी आता 22 जागांवर आलेली आहे आणि इतर काँग्रेस आणि इतर पक्षांना सध्या एकही सीट मिळताना दिसत नाहीये। या क्षणाची आणखी एक मोठी बातमी, जायंट किलर परवेश वर्मा हे आता शहांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत, केजरीवालांचा ज्यांनी पराभव केलाय ते। आणि सध्या आपल्यासोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। अण्णा हजारेजी, एबीपी माझावर आपलं स्वागत आहे। ज्या प्रकारे आता गेल्या 2014 पासून ते आता 2025 मध्ये आपण उभे आहोत, 11 वर्षामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे। सध्या जे निकाल येत आहेत त्याच्यामध्ये केजरीवाल पराभूत झालेत, सिसोदिया पराभूत झालेत, कसं पाहता आपण या निकालांकडे? मी वेळोवेळी सांगतो, हो, करणे तशी भरणे, जशी कृती असेल त्याचं फळ तुम्हाला मिळेल। सुरुवातीला चांगले होते, हो, माझ्या बरोबर जेवढे होते सुरुवातीला राळेगण यायचे, हो, पण डोक्यात जेवढा सत्ता पैसा शिरला, दारूचं दुकान शिरलं, दारूचा व्यवसाय शिरला, हो, दारूच्या बाटल्या शिरल्या आणि मग त्यांचा ऱ्हास होत गेला। पहिल्यापासून तो आपल्या बरोबर जसा राहिला तसा राहिला असता हो, तर ते गेलं नसतं। खरं आहे। मात्र मी नेहमी त्यांना सांगत असतो, हो, चारित्र्य। हो हो अण्णा हजारेजी, आपण जे म्हणताय की चुका झाल्या आणि त्या चुकांचा हा परिणाम आहे, करणी तशी भरणी असा शब्द आपण वापरलात। या चुका व्हायला कधीपासून सुरुवात झाली आणि कुठल्या प्रमुख चुका केजरीवालांनी केल्या असं तुम्हाला वाटतंय, ज्याच्यामुळे आज हे चित्र दिसतंय? हे सुरुवातीला तो बरा होता, बरं, सुरुवातीला चांगला होता। हो, सत्ता आणि पैसा हो, हे जेवढं डोक्यात शिरलं, हो, सत्तेवर आले, मग दारूचे दुकान, दारूचे लायसन्स हो, हे डोक्यात शिरलं, तेव्हापासून त्यांचा पाय घसरला, हो। ते आतापर्यंत घसरला। खरं आहे, आत्ता ज्या प्रकारचं चित्र दिसतंय अण्णा हजारेजी, आप 22 जागांवर सध्या सीमित झालेला आहे। पराभव तर झालेलाच आहे, मात्र 22 जागा अजूनही आपनी मिळवलेल्या आहेत। तुम्हाला असं वाटतं की आम आदमी पक्षाचा राजकारण संपलेलं आहे की इथून पुढे सुद्धा, इथून पुढच्या राजकारणामध्ये काही स्कोप आहे, आपल्या चुका आप सुधारू शकता आणि पुन्हा राजकारणामध्ये पुनरागमन करू शकता, अशी काही संधी दिसते तुम्हाला? हे आता आज सांगता येणार नाही। बरं, सुरुवातीला त्यांच्याकडे पक्ष पार्टी काहीच नव्हता, पण त्यावेळेला मला दिसत होतं हो, की ते काहीतरी चांगलं करू शकतील, पण तसं आज पुन्हा सत्तर येतील का नाही आज सांगता येत नाही, खूप वेळ लागेल। त्यांच्या ज्यावेळी चुका होत होत्या अण्णा हजारेजी, केजरीवालांच्या चुका होत होत्या, त्यावेळी तुम्ही त्यांना सांगत होतात का? ते तुमच्याशी संपर्क करत होते का? कशा प्रकारचं तुमचं नातं राहिलेलं आहे मागच्या 10 वर्षात? ज्या दिवशी त्याने पक्ष आणि पार्टी काढली, हो, त्या दिवसापासून मी बोलणं बंद केलं बरं, आणि पक्ष आणि पार्टी काढल्यानंतर मी परत कधी त्यांच्याशी बोललो नाही, त्यांच्या पक्ष पार्टीकडे कधी गेलो नाही, बरं, आमचा संबंध सोडून टाकला। कारण माझ्या समोर होतं पक्ष आणि पार्टी विरहित समाज आणि देश, बरं, हा आम्हाला बदलायचा आहे, हा डोळ्यासमोर उद्देश होता। म्हणून
त्यांचा संबंध तोडून टाकला. बरं अण्णा, आपल्या पॅनलवरच्या काही पाहुण्यांना सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मेहताजी बोलतायत, आम आदमी पक्षाचे नेते. अण्णा नमस्कार. तुम्ही आम्हाला पितृतुल्य आहात. आम्ही तुमचा प्रचंड आदर करतो अण्णा. तुमचं सामाजिक कार्य शिरोधार्य. पण माझी विनंती आहे अण्णा तुम्हाला. ती विनंती अशी की प्रयोगशील राजकारण, लोकाभिमुख राजकारण करणारे जे काही तरुण असतील हे तुमचं वक्तव्य ऐकून घरी बसतील अण्णा. तुम्ही असं म्हणू नका. कारण आज समाजात शिक्षित माणसं, शिकलेली माणसं, तरुण मुलं मुली राजकारणात आली पाहिजे, ही आपली, तुमची, माझी, इथे पॅनलवर बसलेल्या अतुलजी, मिलिंदजी, सगळ्यांची, मृणालताईंची सगळ्यांची जबाबदारी आहे. पण तुम्ही जर का असं बोलायला लागलात तर तरुण माणसं कसे येतील अण्णा? अजूनही एकही पुराव्यानिशी काहीही सिद्ध झालेलं नाही आहे. जे जे आरोप अरविंदजींवर, सिसोदियाजींवर किंवा जैन साहेबांवर, संजय सिंगवर जे आरोप आहेत ते 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 कोर्टात आहेत. त्याच्यावर आपण बोलणं ठीक नाही अण्णा. आम्ही तुमचा प्रचंड आदर करतो, पण कृपया असं काही बोलू नका जेणेकरून तरुण मंडळी येणार नाही राजकारणात. अण्णांचं उत्तर घेऊ आपण यावर. अण्णा हजारेजी. नाही 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 नाही, युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे. ही युवा शक्ती जागी झाली तर उद्याचं समाज आणि देशाचं उज्ज्वल भविष्य दूर नाही, असं मी मोठ्या आशेने पाहतो तरुणांकडे. फक्त त्यांनी आचार शुद्ध ठेवावेत, विचार शुद्ध ठेवावेत, निष्कलंक जीवन ठेवावं, जीवनात त्याग ठेवावा, अपमान पचवण्याची शक्ती ठेवावी आणि सत्याच्या मार्गाने चालत राहावं. तरुण अशा मार्गाने गेला तर देश बदलायला वेळ लागणार नाही, देशच बदलू शकेल. मी एक तरुण होतो ना 17 वर्षाचा, 17 वर्षाचा तरुण. धन नाही, दौलत नाही, सत्ता नाही, पैसा नाही, काय नाही, तरी केवढं मोठं काम करता आलं. 10 कायदे आले, 10 कायदे. माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, असे 10 ठीक. कायदे. अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. या क्षणाची आणखी एक मोठी बातमी येते. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी विजयी झालेले आहेत आणि बऱ्याच वेळानंतर आम आदमी पक्षासाठी ही त्यातल्या त्यात दिलासादायक बातमी आपल्याला म्हणावी लागेल. मुख्यमंत्री आतिशी विजयी झालेले आहेत. अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया आपण घेत होतो. अण्णा हजारेची खूप खूप धन्यवाद. आपण वेळ दिलात आणि सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.